आजची सर्वात मोठी बातमी तिवसा तालुक्यातून येत आहे। गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर तिवसा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विजांच्या कळकळाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे सूर्यगंगा नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे। काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। तिवसा इथून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 10 ते 12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिवसा तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे। सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते आणि दुपारी 3 वाजता अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला। सुमारे 1 ते 1.5 तास धो-धो कोसळणाऱ्या या पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले होते। पाण्याअभावी गेल्या काही महिन्यांपासून कोरडी पडलेली मोझरी येथील सूर्यगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, ज्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे। मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतांमधील सोयाबीन, कपाशी आणि तूर यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत। मोझरी, तिवसा, अणकवाडी, मालधूर, शिरसगाव, वह्य आणि कुंडा यांसारख्या भागात जोरदार पाऊस झाला आहे। यामुळे नेरपिंगळा येथील सूर्यगंगा नदी देखील पूर्णपणे भरून वाहत आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके यामुळे धोक्यात आले आहेत। हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट घेऊन आला आहे। एका बाजूला पावसाच्या आगमनाने आनंद झाला असला तरी दुसऱ्या बाजूला पिकांचे झालेले नुकसान ही चिंतेची बाब आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासनाकडून या नुकसानीची दखल घेतली जाते की नाही आणि शेतकऱ्यांना काही मदत मिळते का। आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।